नमस्कार. आजची तारीख आहे 26 डिसेंबर 2025. आपल्यासमोर आजचं एक मोठं आर्थिक वृत्तपत्र आहे आणि यातल्या बातम्या वाचताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवतीये. कोणती गोष्ट? बदल, ट्रान्झिशन. असं वाटतंय की प्रत्येक हेडलाईन भारताच्या एका मोठ्या स्थित्यंतराची म्हणजे एका बदलाची गोष्ट सांगते. कॉर्पोरेट जगतात कामाची पद्धत बदलतीये, शहरं आणि आपले राहणीमान बदलतंय, अगदी गुंतवणुकीचे मार्गही बदलत आहेत. बरोबर आहे. तर आजच्या या चर्चेतून या बातम्यांच्या पलीकडे जाऊन या बदलत्या भारताचा चेहरा कसा दिसतोय हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. चला मग याची उकल करूया. नक्कीच. सुरुवात कुठून करायची? अर्थात पहिल्या पानावरून. सर्वात मोठी ठळक बातमी आहे नाव हायरिंग लीडर्स फॉर अ ग्लोबल इंडिया. ग्लोबल इंडिया हा शब्द आपण खूप ऐकतो, पण या बातमीच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय आहे? हे फक्त आणखी काही नोकऱ्या आहेत की यामागे काहीतरी मोठं दडलंय? नाही, यामागे खूप मोठा बदल दडला आहे. ही बातमी आहे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स बद्दल, ज्यांना आपण GCCs म्हणतो. GCCs. हो. म्हणजे मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची भारतातले ऑफिसेस. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही फक्त बॅक ऑफिस होती, म्हणजे जिथे फक्त सपोर्टचं काम चालायचं. पण आता चित्र पूर्णपणे पालटलंय. ही GCCs आता ब्रेन ऑफिस बनली आहेत. ब्रेन ऑफिस. इंटरेस्टिंग. म्हणजे काय नक्की? म्हणजे आता इथे जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. नवीन प्रॉडक्ट्स इथेच डिझाईन होत आहेत. आणि म्हणूनच बातमी सांगते की 2026 मध्ये ह्या कंपन्यांमध्ये सी सूट म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर अशा उच्चस्तरीय पदांवरच्या नोकरभरतीत तब्बल 40% वाढ अपेक्षित आहे. 40%? हो, तब्बल 40%. याचा सरळ अर्थ आहे भारत आता फक्त एक मोठी बाजारपेठ नाही, तर जगासाठी एक डिसिजन मेकिंग हब बनत आहे. ओके, म्हणजे आपण बाहेरून ग्लोबल लीडर्सना भारतात आणतोय, पण आपल्याकडे जे लाखो कर्मचारी आधीपासून काम करत आहेत त्यांचं काय? ह्याच पानावर एक दुसरी बातमी आहे जी ह्याच प्रश्नाचं उत्तर देते असं वाटतं. बरोबर. इंडिया इंक वॉन्ट्स टू टेक ऑल इट्स एम्प्लॉईज टू द फ्युचर. हो, तीच. यात विप्रोचं उदाहरण दिलंय. ते त्यांच्या 2.5 लाख कर्मचाऱ्यांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण देणार आहेत. आणि खरं तर या दोन्ही बातम्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कशा काय? म्हणजे 2.5 लाख लोकांना AI शिकवणं हे खरंच शक्य आहे का? की ही फक्त एक चांगली हेडलाईन बनवण्यासाठी केलेली घोषणा आहे? याचा खरा परिणाम काय होईल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हे प्रचंड मोठं आव्हान आहे, यात शंका नाही. पण आता कंपन्यांचा माइंडसेट बदललाय. पूर्वी ट्रेनिंग म्हणजे एक कॉस्ट किंवा खर्च मानला जायचा. आता ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक मानली जातीये. कंपन्यांना कळून चुकलंय की जर आपण आपल्या सध्याच्या कर्मचाऱ्यांची कौशल्य वाढवली नाहीत तर भविष्यात कुशल मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा जाणवेल. अच्छा. त्यामुळे एकीकडे बाहेरून नवीन टॅलेंट आणायचं आणि दुसरीकडे आपल्या लोकांना फ्युचर रेडी बनवायचं, ही एक दुहेरी रणनीती आहे. हा कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमधला एक पूर्ण माइंडसेट शिफ्ट आहे. म्हणजे हा कामाच्या स्वरूपातल्या एका मोठ्या बदलाचा भाग आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी कंपन्याही बदलत आहेत आता. या ग्लोबल लीडर्सना आणि फ्युचर रेडी कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी आणि राहण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचीही गरज लागेल की नाही? अर्थातच. आणि याच मुद्द्यावर आपली पुढची बातमी आहे नवी मुंबई विमानतळाबद्दल. नवी मुंबई एअरपोर्ट टेक्स ऑफ. अखेर नवी मुंबई विमानतळावर पहिलं व्यावसायिक विमान उतरलं आहे. हो, हा एक खूप मोठा आणि खूप दिवसांपासून प्रतीक्षित असलेला क्षण आहे. आणि हे बघ, हे फक्त एक नवीन विमानतळ नाहीये. हे एका नव्या आर्थिक केंद्राचं, एका एरोट्रॉपोलिसचं बीज आहे. एरोट्रॉपोलिस? यामुळे मुंबई विमानतळावरचा ताण तर कमी होईलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला एक मोठी चालना मिळेल. सुरुवातीला 48 उड्डाणे ही फक्त एक झलक आहे. हे ऐकायला खूपच छान वाटतंय, पण एक शंका मनात येते. नवीन विमानतळ म्हणजे पुन्हा एकदा नवी गर्दी, नवीन बांधकाम. यामुळे मुंबईच्या समस्या सुटतील की फक्त दुसरीकडे स्थलांतरित होतील? नाही, ही अगदी योग्य शंका आहे. अशा मोठ्या प्रकल्पांसोबत आव्हानंही येतातच. शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी, स्थानिक लोकांचे प्रश्न, पर्यावरणाचा समतोल या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. पण या बातमीकडे एक सकारात्मक बदल म्हणून पाहिलं पाहिजे. शहरांना अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. आणि शहरांमधल्या याच बदलावर वृत्तपत्रात 2 खूप रंजक बातम्या आहेत. दोन्ही रिअल इस्टेटबद्दल आहेत, पण मला त्या एकमेकांना पूरक वाटतात. पहिली बातमी आहे
हाय स्ट्रीट रिटेल ॲट द डोरस्टेप इज द इन थिंग नाव. हो. म्हणजे आता घरातून खाली उतरल्यावर तुम्हाला मोठी दुकानं आणि रेस्टॉरंट्स मिळतील. हो, आणि हा ट्रेंड साथीच्या रोगानंतर खूप वेगाने वाढला आहे. लोकांची सोय किंवा कन्व्हिनियन्सची व्याख्याच बदलली आहे. हा ट्रेंड तर मी स्वतः अनुभवतेय. हल्ली नवीन सोसायट्यांच्या जाहिरातीत खाली मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स, कॅफे सगळं हमखास दाखवतात. म्हणजे आता घर म्हणजे फक्त 4 भिंती राहिल्या नाहीत, तर ते एक मिनी इकोसिस्टम बनलं आहे. अगदी बरोबर. यालाच इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट्स म्हणतात. DLF आणि प्रेस्टीज सारखे मोठे डेव्हलपर्स आता याच मॉडेलवर काम करत आहेत. लोकांना आता कामाच्या आणि मनोरंजनाच्या संधी घरापासून लांब नको आहेत. हा शहरी जीवनातील एक मोठा बदल आहे खरं तर. ठीक आहे, म्हणजे एकीकडे आपण आपल्या दारात शॉपिंग मॉल आणतोय, पण दुसरीकडे याच वृत्तपत्रात एक बातमी आहे जी याच्या अगदी विरुद्ध वाटते. इंडिया सेट फॉर इंडस्ट्रियल अँड वेअरहाऊसिंग रियालिटी बूम. हा हा हा. म्हणजे औद्योगिक आणि गोदामांसाठीच्या जागांमध्ये प्रचंड तेजी येणार आहे. आता या दोन गोष्टी एकत्र कशा काय घडू शकतात? एका बाजूला फॅन्सी दुकानं आणि दुसऱ्या बाजूला मोठी मोठी गोदामं. हा विरोधाभास वाटतो, पण या दोन्ही गोष्टी एकाच बदलाचा भाग आहेत. जी कन्व्हिनियन्स आपल्याला दारात हवी आहे ती पुरवण्यासाठी पडद्यामागे एक प्रचंड मोठी व्यवस्था काम करत असते. मेक इन इंडियामुळे उत्पादन क्षेत्र वाढतंय, पण त्याहीपेक्षा मोठा घटक आहे क्विक कॉमर्स. म्हणजे 10 मिनिटात किराणा पोचवणाऱ्या कंपन्या, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही ॲपवर एक बटन दाबता आणि 10-15 मिनिटात वस्तू तुमच्या दारात हजर होते. पण ती वस्तू येते कुठून? ती या शहराच्या आसपासच्या मोठमोठ्या आधुनिक गोदामांमधून म्हणजे वेअरहाऊसमधून येते. या क्विक कॉमर्स आणि ई कॉमर्सच्या स्फोटामुळे गोदामांची मागणी इतकी वाढली आहे की बातमीनुसार 2026 मध्ये 30 ते 40 दशलक्ष चौरस फूट नवीन जागेची मागणी अपेक्षित आहे. बापरे. तर हाय स्ट्रीट रिटेल हा त्या बदलाचा पुढचा चेहरा आहे आणि वेअरहाऊसिंग बूम हा त्याचा शक्तिशाली कणा आहे. वाव, म्हणजे हा राहणीमानातील आणि व्यापारातील एक मोठा ट्रान्झिशन आहे. आता या सगळ्या विकासासाठी, बदलासाठी पैसा लागतो. आणि इथेच आपण वृत्तपत्राच्या आर्थिक पानांवर येतो. आणि इथे मला जी पहिली बातमी दिसली ती थोडी निराशाजनक आहे. कोणती? IPO रशवाली. हो. IPO रश वॉज मोर फॉर शेअर होल्डर कॅश आउट दॅन फायरिंग अप ग्रोथ. याचा अर्थ असा होतो का की 2025 मध्ये आलेले बहुतेक मोठे IPO हे कंपन्यांना विकासासाठी भांडवल उभे करण्यासाठी नव्हते, तर जुन्या गुंतवणूकदारांना फक्त त्यांचे पैसे काढून बाहेर पडण्यासाठी होते. काही अंशी हे खरं आहे. म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशावर जुन्या लोकांनी नफा कमावला? असं म्हणता येईल. या विश्लेषणातून असं दिसतंय की अनेक मोठे IPO हे प्रायव्हेट इक्विटी म्हणजे PE आणि व्हेंचर कॅपिटल म्हणजे VC फंडांसाठी एक एक्झिट रूट होते. एक्झिट रूट? हो. या फंडांनी काही वर्षांपूर्वी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली असते आणि IPOच्या माध्यमातून ते अनेक पटींनी नफा कमवून बाहेर पडतात. या उलट लहान आणि मध्यम उद्योगांचे जे IPO आले त्यांनी खऱ्या अर्थाने विस्तारासाठी आणि विकासासाठी भांडवल उभारलं. त्यामुळे मोठ्या IPOच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. जर हे मोठे गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत, तर मग सामान्य गुंतवणूकदार कुठे गुंतवणूक करत आहेत? वृत्तपत्रात यावर एक मोठा लेख आहे, हाऊ इन्व्हेस्टर्स बाय गोल्ड. सोन्याचा भाव $2,500 प्रति औंसच्या पुढे गेला आहे. लोक पुन्हा सोन्याकडे का वळत आहेत? याचं कारण साधं आहे. जेव्हा जगात आर्थिक आणि राजकीय अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात आणि सोनं हा त्यातला सर्वात जुना आणि विश्वासार्ह पर्याय आहे. म्हणजे सेफ हेवन. अगदी. जगभरातले तणाव, महागाईची भीती यामुळे लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. इतकंच नाही तर जगभरातल्या मध्यवर्ती बँकांसुद्धा रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी करत आहेत, ज्यामुळे किमतींना आणखी आधार मिळतोय. आणि आता ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आणि डिजिटल गोल्ड बॉन्ड्समुळे सोन्यात गुंतवणूक करणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय. पण इथे प्रायव्हेट इक्विटीबद्दल एक गंभीर इशाराही दिला आहे. लेखाचं शीर्षकच धक्कादायक आहे. इन्व्हेस्टर्स वॉर्न ऑफ रॉट इन प्रायव्हेट इक्विटी ॲज फंड्स कम अप विथ सर्क्युलर डील्स. रॉट म्हणजे सड किंवा कीड हा खूप मोठा शब्द आहे आणि याचं कारण सर्क्युलर डील्स असं दिलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे? ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि चिंताजनक गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एक प्रायव्हेट इक्विटी फंड म्हणजे PE फंड आपल्या पोर्टफोलिओमधील एखादी कंपनी दुसऱ्या प्रायव्हेट इक्विटी फंडाला विकतो. थांबा,
एक फंड दुसऱ्या फंडाला कंपनी विकतो, हे तर लहानपणीच्या पासिंग द पार्सल खेळासारखं झालं. यात खरी व्हॅल्यू कुठे तयार होतीये? तुम्ही अगदी बरोबर शब्द पकडलात. पास द पार्सल. अनेकदा यात खरी व्हॅल्यू तयार होतच नाही. एक फंड दुसऱ्याला जास्त किमतीत कंपनी विकतो, दुसरा तिसऱ्याला विकतो. प्रत्येक वेळी फक्त कागदावर कंपनीचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन वाढतं. अच्छा. यामुळे होतं काय की फंड मॅनेजर्सना त्यांच्या फी आणि बोनस मिळतात, पण कंपनीचा मूळ व्यवसाय फारसा सुधारत नाही. गुंतवणूकदार आता या खेळाबद्दल सावध झाले आहेत आणि म्हणूनच रॉट सारखा शब्द वापरला जात आहे. म्हणजे आर्थिक जगातही एक मोठा ट्रान्झिशन सुरू आहे, जिथे पारदर्शकतेची मागणी वाढते आहे. आता आपण धोरणात्मक बातम्यांकडे वळूया. इथे फार्मा उद्योगाबद्दल एक चिंतेची बातमी आहे. एक्सपर्ट्स वॉर्न ऑफ रिस्क्स फ्रॉम गल्फ प्राइस फ्लोअर ऑन की फार्मा इनपुट्स. हे थोडं किचकट वाटतंय. याचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? याचा थेट परिणाम आपल्या औषधांच्या किमतीवर होऊ शकतो. हा विषय आहे APIशी संबंधित, म्हणजेच ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे औषधं बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल. बरोबर. भारत यासाठी मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. सरकारचं ध्येय चांगलं आहे. त्यांना देशांतर्गत API उत्पादकांना प्रोत्साहन द्यायचं आहे. मेक इन इंडियाला चालना द्यायची आहे. त्यासाठी सरकार आयात होणाऱ्या APIवर एक किमान आयात किंमत म्हणजे MMP लावण्याचा विचार करत आहे. पण मग यात धोका काय आहे? धोका हा आहे की तज्ज्ञांना भीती वाटते की यामुळे अचानक पुरवठा साखळीत व्यत्यय येऊ शकतो. जर देशात पुरेसा कच्चा माल तयार नसेल आणि आयातीवर बंधनं आली तर औषध कंपन्यांचा खर्च वाढेल. आणि त्याचा भार अखेरीस आपल्यावर म्हणजे ग्राहकांवर पडेल. अगदी बरोबर. औषधांच्या वाढलेल्या किमतीच्या रूपात. त्यामुळे हे धोरण आणि वास्तव यांच्यातली एक मोठी लढाई आहे. आणि शेवटी एका बातमीकडे येऊया, जी या सगळ्या बदलांना एका मोठ्या चौकटीत बसवते. कार्बन कट फॉर कोर इंडस्ट्रीज, पोलाद आणि सिमेंटसारख्या उद्योगांबद्दल ही बातमी आहे. हो, आणि ही आजच्या चर्चेतली कदाचित सर्वात महत्त्वाची बातमी आहे. कारण हा भारताच्या सर्वात मोठ्या ट्रान्झिशनचा भाग आहे. हरित अर्थव्यवस्थेकडे होणारा बदल. बरोबर. कारण एकीकडे आपल्याला विमानतळं, हायवेज, नवीन इमारती बांधायच्या आहेत, ज्यासाठी पोलाद आणि सिमेंट लागतं. पण हेच उद्योग सर्वात जास्त प्रदूषण करतात. मग हा तिढा कसा सुटणार? आणि हाच अब्जावधी डॉलर्सचा प्रश्न आहे. या उद्योगांना आता बदलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच ग्रीन हायड्रोजन, कार्बन कॅप्चर यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. हे परिवर्तन आवश्यक आहे, पण ते सोपं नाही. यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक लागेल, सरकारकडून मजबूत धोरणात्मक पाठिंबा लागेल आणि उद्योगांना ही जोखीम पत्करावी लागेल. म्हणजे हा विकास आणि पर्यावरण यांच्यातला समतोल साधण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. अगदी. तर आजच्या या सगळ्या बातम्यांमधून आपण काय शिकलो? आपण 26 डिसेंबर 2025 रोजीच्या भारताचे एक चित्र पाहिलं. एक असा देश जो आपल्या मनुष्यबळाला जागतिक भूमिकेसाठी तयार करत आहे, जो प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे आणि त्याच वेळी शाश्वत विकासाच्या सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरं जात आहे. या सगळ्यामध्ये तो एक समान धागा जो तुम्ही सुरुवातीला ओळखला होता तो स्पष्ट दिसतोय. बदल. प्रत्येक बातमी या मोठ्या स्थित्यंतराचा एक पैलू उलगडून दाखवते. कामातला बदल, शहरांमधला बदल, पैशांमधला बदल आणि अखेरीस ऊर्जेमधला बदल. हा न्यू इंडिया याच बदलांमधून आकार घेत आहे. श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. या सगळ्या गंभीर बातम्यांच्या गर्दीत पहिल्या पानावर एका कोपऱ्यात एक लहान जाहिरात आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमधल्या एका रशियन कलाकाराच्या ड्रीम व्हिजन नावाच्या प्रदर्शनाची. हो, मी पण पाहिली ती. त्यात एक चित्र आहे. एक हत्ती रशियन पारंपरिक पोशाखात एक वाद्य वाजवतोय. हे खूपच मनोरंजक प्रतीक आहे. एक भारतीय प्रतीक हत्ती आणि एक रशियन प्रतीक तो पोशाख आणि वाद्य एकत्र आले आहेत. हे आपल्याला विचार करायला लावतंय की नाही? बरोबर. जसं आजच्या बातम्यांनुसार भारत अधिक जागतिक आणि जगाशी जोडला जात आहे, तशी त्याची स्वतःची सांस्कृतिक ओळख या जागतिक प्रवाहात इतरांसोबत कशी मिसळेल आणि कशी विकसित होईल. या नव्या युगात भारताचं स्वतःबद्दलचं ड्रीम व्हिजन नेमकं कसं असेल?